छत्रपती संभाजीनगरमध्ये सायबर चोरट्यांनी प्रेग्नन्सी फ्रॉडचा नवा फंडा वापरून अनेक तरुणांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। मोबाईल आणि सोशल मीडियावर भावनिक संदेश पाठवून आर्थिक आमिष दाखवत तरुणांची फसवणूक केली जात असल्याचं उघड झालंय। मी आई होण्यासाठी तुमची मदत हवी आहे। तुमच्याकडून मी आई झाले तर तुम्हाला 25 लाख रुपये देईन असा संदेश पाठवून आरोपी तरुणांशी संपर्क साधतात। सुरुवातीला भावनिक संभाषण, त्यानंतर भेटीगाठी आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले जातात। विश्वास बसल्यानंतर विविध कारणे सांगून पैशाची मागणी केली जाते। उपचार, वैद्यकीय खर्च, प्रवास खर्च किंवा तातडीची गरज असल्याचे भासवून टप्प्याटप्प्याने रक्कम उकळली जाते। तर या जाळ्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील तरुण अडकले असून काहींनी लाखो रुपये गमावल्याचे समोर आले आहे। अनेक प्रकरणात आरोपी महिला किंवा बनावट प्रोफाईल वापरून गँगकडून ही फसवणूक केल्याची शक्यता व्यक्त होत आहे। पीडितांनी तक्रार केल्यानंतर सायबर गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे। तर अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या भावनिक संदेशांना बळी पडू नका। सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करू नका। पैशांची मागणी होताच त्वरित व्यवहार थांबवा आणि सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करा असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। याच्यामध्ये आतापर्यंत पोलिसांकडे कोणी काही तक्रारदार समोर आलेलं नाहीये, परंतु असे जर प्रकार होत असतील समाजामध्ये किंवा असे प्रकार जर घडत असतील तर त्याच्यामध्ये आव्हान पोलीस खात्यामार्फत आम्ही एवढं करतो की कोणीही आपल्यासोबत जर असा सायबर फ्रॉड झाला असेल तर आपण निश्चितपणे पोलिसांशी संपर्क करा आणि याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सायबर ब्रँचला संपर्क करा, 1930 जो नंबर आहे त्याच्यावर संपर्क करा किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला जाऊन आपण संपर्क करा। आपण या सायबर गुन्हेगारांच्या भूलथापांना, आमिषाला बळी पडू नका। याच्यामध्ये कुठल्या तरी एक कृत्य वापरून आणि आपले डिटेल्स मागवले जातात, आपले फोटो मागवले जातात आणि त्यानंतर भविष्यामध्ये ब्लॅकमेल केलं जातं। तर अशा प्रकारापासून सावध राहण्यासाठी आपण कुठल्याही अननोन कॉलरला, अननोन नंबरला किंवा जेही काही आपल्याकडं मागणी असेल किंवा डिमांड असेल याला आपण बिलकुलपणे प्रतिसाद देऊ नका। आपण सावध आणि सतर्क राहा।